म्हसवडमधली सिद्धनाथाची प्रसिद्ध यात्रा मोठ्या उत्साहात यंदाही पार पडली। दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक सिद्धनाथाच्या दर्शनासाठी इथे आले होते, पण यावेळच्या यात्रेवर एक सावट होतं, ते म्हणजे नोटाबंदीचं। जत्रेमध्ये अनेक छोटे मोठे व्यावसायिक येतात, त्यांच्यासाठी ही जत्रा हा खरं तर पर्वणीचा काळ असतो। पण नोटाबंदीनंतर त्यांच्यावर काय परिणाम झालाय? ग्रामीण भागातली एका प्रकारची अर्थव्यवस्था असते, तेव्हा यांच्यावर काय परिणाम झाला पाहूयात नोटाबंदीची जत्रा। दिवाळी संपतात काही दिवसांमध्ये सुरुवात होते ती गावोगावच्या यात्रांना। या यात्रा जशा ग्रामदैवताप्रती असलेल्या श्रद्धेच्या परंपरेला पुढे चालवतात, तशाच या यात्रांचं स्वतःचं असं एक अर्थकारण देखील आहे। हे अर्थकारण प्रामुख्याने रोखीच्या व्यवहारांवरती अवलंबून आहे। त्यामुळे साहजिकच नोटाबंदीचा परिणाम या यात्रांवरती, यात्रांना येणाऱ्या यात्रेकरूंवरती होणार हे साहजिक। या यात्रांमधून आपल्याला ग्रामीण जीवनाचं नेमकं चित्र ध्यानात येऊ शकतं। आपण आहोत सातारा जिल्ह्यातील म्हसवडमधील सिद्धनाथाच्या यात्रेमध्ये। बेभान झालेले सिद्धनाथाचे भक्त थोडे भानावर आले की चर्चा सुरू होते ती थेट नोटाबंदीची। कारण प्रवेशद्वारावरच नोटाबंदीचे फलक झळकलेले असतात। फरक आहे तर चांगला फरक आहे। काळ्या पैशामुळे कसं झाले, लोक लय गडबडलेले आता कुठं ठेवायचं। ज्याच्याकडे नाही, आमच्याकडे शेतकऱ्याकडे काय प्रॉब्लेम नाही, खऱ्या पंचायतचा 2 नंबरचा व्यवसाय आहे किंवा कसा आहे त्याचं त्यांची भीती निर्माण झाली। आता काय करायचं, आम्हाला सिद्धनाथानं काही कमी केलेलं नाही। आम्ही शेतकरी आहे तेवढा आम्ही सुखी आहे, आणि हा या सराव द्या शेतकरी सिद्धनाथाची कृपा असू द्या आम्हाला बाद झालं, आम्हाला काही अपेक्षा नाही। आपण काय काळा पैसा बाहेर येईल का? पैसा बाहेर येणार आहे, आणि मोदीने घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे। सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून चांगला आहे, 1 नंबरने घेतलेले। त्यामुळे मोठे लोकांचे जे पैसे आहेत, साठवलेले पैसे, ते बाहेर येण्याची शक्यता आहे। देवाच्या दरबारात जाताना सकारात्मक संकेत मिळाले, पण जिथं भक्त बेफिकीर होते तिथं भक्तांचे पुजारी मात्र चिंतेत होते। भाविकांचं खूप मोठा हाल होतोय, कारण सुट्टे पैशावरून त्यांना यात्रेत काय खरेदी करायचं म्हणलं तरी अडचण येतात। तिथं आमच्या मंदिरासमोर काही दक्षिणा वगैरे काय मंदिराचं बांधकाम चालू आहे, अशा ठिकाणी जर काय करायचं म्हटलं तरी ते पण व्यवस्थित लोकांना देता येत नाही, कारण ते 1000-500 नोटांचं बंदी असल्यामुळं लोकांना सुद्धा खूप अडचणी होतात। ह्या गोष्टीचा त्रास होतोय। दर्शनाच्या ठिकाणी सुद्धा लोकांना खूप अडचणी येतात। या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर लोकांकडून जी ओवाळणी दिली जाते ती बहुतांश 10च्या नोटांच्या स्वरूपात आहे। एक फक्त 100ची नोट या ठिकाणी दिसते, नाहीतर 10च्या नोटा या ठिकाणी ओवाळणीसाठी लोकांनी टाकल्याचं आपल्याला दिसून येतंय। जसा देव चिंतेत तसा देवाचा धावा करणारा गोंधळीही गोंधळलेलाच। आता हे सगळं चालू आहे काळ्या पैशाचं वगैरे वगैरे, काय वाटतं तुम्हाला, काळा पैसा बाहेर येईल का? काळा पैसा म्हणजे काय नक्की काय चालू आहे? काळा पैसा म्हणजे मोठ्या लोकांनी, मंत्री लोकांनी जडून ठेवला पैसा। अच्छा, मंत्री लोकांनी। आता बाहेर येईल का तो? सांगता येणार नाही, नाही येणार सांगता? काय सांगता येणार काय बरं मी जाळून टाकलेलं का आम्हाला?
जाळून टाकताना कोणा स्वाधीन करतील, पाण्यात टाकून देतील, पाण्यात टाकतील, जाळतील, खाली करतील, पण देणार नाही कोणाला, नाही देणार. लांडगेच ना, लांडगे एकदा कचरू झालं सोडत नाही, लांडगा सोडत नाही, लांडगे. नोटाबंदीनं काय झालंय हे पाहण्यासाठी आम्ही देवाच्या घरातून बाहेर पडलो तर रांगेतही नोटाबंदीचे रंग दिसले. तर सिद्धनाथाच्या दर्शनासाठीची ही भाविकांची रांग, देवाच्या दर्शनासाठी हे लोक या रांगेत उभा आहेत. परंतु नोटाबंदीची चर्चा इथेही चुकत नाही. काय नोटा तुम्ही आतमध्ये सारल्यात लगेच, भरपूर नोटा दिसत आहेत 100च्या. हा, काय परिणाम झालाय का तुमच्यावरती? काही दिसत नाही. नाही काय नोटा साठवल्या होत्या आधी? नाही. देवाच्या दरबारातून बाहेर पडल्यानंतर मात्र या नोटाबंदीचे खरे इफेक्ट दिसू लागले. नवसासाठी गुलाल घेतानाही लोकांची दमछाक होतीये. 500 1000 नोटा आणतात माणसं, पण आम्ही 1000 नोटा घेत नाही. 500 नोट घेतोय आणि आज सुट्ट देतोय त्यांना. सुट्ट्या देतात. आता नेहमी ज्या पद्धतीनं तुमच्याकडे लोक येतात इथं गुलाल खोबरं घ्यायला, तशी आहे का यावेळी संख्या? का थोडी कमी जास्त? थोडी संख्या कमी आहे, जरा पैशाच्या अभावी कमी आहे संख्या. सिद्धनाथाचा प्रसाद तोंड गोड करतो, पण यंदा या नोटबंदीनं बाजारच कडवट झालाय. तर यात्रेमधली ही मिठाई अगदी गरमागरम इथंच तयार केली जाणारी आणि इथंच खाऊन फस्तही होणारी ही मिठाई अशा प्रकारे उघड्यावरती तयार केली जाते, म्हणून नाकं मुरडण्याचं कारण नाही. बघा किती लोक घेत आहेत. भजी असतील, जिलेबी असेल, शेवचिवडा असेल, खाऊन बघण्याला हरकत नाही. एकदा उघड्यावरची जरी असली तरी या मिठाईची एक वेगळीच चव आहे. इथं हे जे मिठाईचं दुकान आहे ते तुम्ही बघू शकता, किती मोठं आहे. सगळ्या प्रकारची मिठाई इथं एकाच दुकानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि अशी अनेक दुकानं इथं आहेत. शेवचिवड्यापासून गोड लाह्या असतील, पेढे असतील, भजी, जिलेबी, फरसाण, सगळं काही या एकाच दुकानामध्ये अशा प्रकारच्या यात्रांमध्ये विकत मिळू शकतं. या दुकानांवरती जी यात्रेतली सगळ्यात मोठी दुकानं म्हणून समजली जातात आणि आहेत ही, या दुकानांवरती काय परिणाम झालाय? काय शेठ, कशी चालू आहे यात्रा? यात्रा कमी आहे तशी, म्हणजे लोकांची गर्दी एकदम कमी आहे. लोकांकडे पैसे सुट्टे नसल्यामुळं आणि चलनाचा अभाव असल्यामुळं फार गर्दी कमी आहे. नेहमीसारखी यात्रा अजिबात भरलेली नाहीये. दुकानात तुमच्या मिठाई तर भरपूर भरलेली दिसते. मिठाई भरपूर आहे, पण त्या प्रमाणात गर्दी फार कमी आहे. काय नक्की अडचण काय? अडचण म्हणजे सुट्ट्या पैशाची अडचण. जो येईल तो कस्टमर 2000ची नोट काढतो, त्यामुळे अडचणी फार येत आहेत आणि लोकांना सुट्टे द्यायला नाहीयेत. त्यामुळं यात्रा यंदा फार कमी आहे. 300 रुपयाचे. 300 रुपयाची. पैसे सुट्टे दिले की. अच्छा, कुठून आणले होते? आणलं आमच्या गावातनं. अच्छा, 100च्या नोटा की 500च्या का 1000च्या का 2000च्या? 100च्या. 100च्या. अच्छा, भरपूर नोटा दिसतात मग तुमच्या. झाले की तेवढे होते, तर थोडं आणले, तेवढं झाल्या. संपल्या यात्रेत. अच्छा, मग आता काय जायचं नाही. मोठ्या विक्रेत्यांचं ठीक आहे, पण छोट्या विक्रेत्यांचा तर बाजारच उठलाय. अशा काही वस्तू आहेत ज्या फक्त तुम्हाला या यात्रांमध्येच पाहायला मिळू शकतात. त्यापैकी एक आहे या लाखेच्या बांगड्या. होय, लाखेच्या म्हणा किंवा मातीच्या म्हणा, या बांगड्या अशा तयार केल्या जातात आणि ज्या आकाराची बांगडी हवी आहे त्या आकाराची बांगडी, त्या बांगडीला अशा विस्तवावरती उष्णता देऊन बांगडीचा आकार बदलला जातो. काय म्हणतोय धंदा तुमचा? यात्रा काय म्हणते? यात्रा नाही भरली. नाही यात्रा. नाही. का बरं? यात्रा नाही तर पैसे नाहीत लोकांपाशी. 500ची नोट नाही, बंद झाले. किती रुपयाला बांगडी विकता तुम्ही? 10 रुपयाला. एक बांगडी 10 रुपयाला. 2 बांगड्या 10 रुपयाला. दोन बांगड्या 10 रुपयाला. हा. मग आता लोक कोणती नोट घेऊन येत आहेत तुमच्याकडे? आता आणतेच 100ची, 50ची. हा. 1500 नाही. 1500 घेत नाही. नाही घेत नाही. नाही घेत नाही. दिलेच नाही. घेतच नाही. हा. प्रॉब्लेम थोडा होतोय. कसं आता यात्रा म्हणल्यावर ना तेवढा प्रॉब्लेम येणार. फक्त पैसे सगळ्यांकडेच असतात. बरोबर. कितीची नोट देतात लोक? काय गावागावात 2000ची देतात,
2000ची दिल्यावर काय नाही त्याची म्हणते सुट्ट्या द्या. धंदा असला तर आम्ही देणार, नसल्यावर कुठलं द्यायचं. बसलात का? नाही बसायचं. किती रुपये तिकीट आहे? 40 रुपये. पैसे आहेत का सुट्टे? थोडेफार आहे. थोडेफार म्हणजे थोडेफार म्हणजे किती? 200 रुपये. दोन साठवलेले? हा साठवले. का नवीन लग्न झालंय तुमचं? नाही जुनंच आहे. जुनंच आहे. सिद्धनाथाच्या यात्रेतला हा पन्नालाल दांडगा फेमस आहे. सुंदर बायको कुणाला भेटणार, कुणाचे बंधन लग्न होणार, जत्रेमध्ये फिरायला कोण आले, लाईन मारायसाठी कोण आले, हे पन्नालाल नगरावर दाखवणार. तर सामान्यांना पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा पन्नालाल एका अर्थाने भविष्यवेत्ता, लोकांची भविष्य सांगणारा. परंतु या नोटाबंदीनंतर या पन्नालालचंच भवितव्य अधांतरी बनलंय. नोटाबंदीचा या पन्नालालच्या भवितव्यावरती पर्यायाने या पन्नालालच्या मालकावरती काय परिणाम झालाय? काय परिणाम झालाय? परेशानी नोटा बंद झाल्या त्यासाठी पब्लिक खर्च करत नाही. परेशानी आहे. मग काय परेशानी? धंदाच नाही ना, काय धंदा नाही. गेल्या वर्षी चांगला धंदा होता, ही वर्ष धंदाच नाही आमचा. मागच्या वर्षी पण आला होता तुम्ही? आले होते मागच्या वर्षी, चांगला धंदा होता. हे सगळं भवितव्य तुमचं पन्नालालनी सांगितलं होतं का नाही आधी तुम्हाला की नोटांचा प्रॉब्लेम होणार आहे? तो सांगितलं होतं ना. सांगितलं होतं, खरंच सांगितलं होतं. झटका पोचणारा म्हणून सांगितलं होतं 1 महिना झटका अगोदर. बसणार आहे, 1 महिना आधी सांगितलं होतं. या नोटाबंदीचं भवितव्य काय असेल हे आम्ही पन्नालाललाच विचारलं. बिचारा निरुत्तर झाला. यात्रा ही गोडधोडाची असते तर जत्रा ही तिकटाची. आणि या यात्रेमध्येच पुढं काही दिवसांनी येणाऱ्या जत्रेची तयारी सुरू असते आणि त्यासाठी लागतात ही बोकड आणि बकरी. परंतु या नोटबंदीचा परिणाम जसा लोकांवरती झालाय, माणसांवरती झालाय, तसाच या मुक्या जनावरांवरतीही. दादा काय व्यवहार होतोय तुमचा? होय ना होत नाही. नाही तर कशामुळे? हे पैसे असं झाले. मागितलं 3,500 मागितलं, 4,000 म्हणतात. तुम्हाला 3,000 नाही आता 4,000 बोकड 3,500ला कसं द्यायचं? बर. म्हणून हे असा परिणाम व्हायला लागलाय ना. कशाचा परिणाम होतोय? आता हे असं नोटा देते ते असे कमीच करायला लागले, बाजारच कमी पडलाय तर. नोटा नाहीत त्याच्यामुळे बाजार. हा मग नोटा बाजार पण बाजारच कमी पडाय. नाही लय कमी पडलाय बाजार. दर कसा काय देण्याचे? पाकच दर कमी पडलाय. आवत 4,000ला पोहून जाय पाहिजे बोकडी. जनावरांच्या बाजारावर पोट असलेल्यांचे मात्र अजूनही हाल आहेत. 500च्या नोटा कोण घेत नाही, 1000च्या घेत नाही, ते चिल्लर कोण देत नाही. जुन्या नोटा देत आहेत का नवीन देत आहेत? जुने देते ते कोण नाही देत. नाही 500ची जुनी नोट देत आहेत का नवीन देत आहेत? जुने नवीन आणि बाहेर आले नाही. तुमच्यापर्यंत पोहोचली नाही नाही नाही. 1000ची नोट घेत बी नाही, मोर सुट्टी बुसकोटला बाजार केला तर देत बी नाही. ती बँकेची बी घेत बी नाही. कसं करावं असं आहे. दुसरं काय? कधी गेला होता बँकेत? मग रोज जातोय, येडं घालतोय, फिरतोय. काय ते डबल ती पुण्यात 4 हजार म्हणते. जी अवस्था शेतकऱ्यांची तीच व्यापाऱ्यांचीही. याच्यातून आता हे सगळं झालंय, ते काळा पैसा बाहेर येईल असं वाटतं का तुम्हाला? काय बऱ्याच नेते मंडळींनी त्यांचं केलेलं आहे. कारण पंप तर राजकीय माणसाचाच आहे, गोरगरिबाचा पंप नाही. पेट्रोल पंपावर खपवले जाते. 100% खपवले. नाही येईल का काळा पैसा बाहेर सगळा? आलेलाच आहे. 2 नंबर काळा पैशावाल्याने आतापर्यंत त्यांचा काळा पैसा वाईट केलेलाच आहे. त्यामुळे काही विषयच नाही कुठला ते. देवासमोरच्या रांगे इतकीच रांग गावातल्या बँकेसमोरही लागली आहे. या गावची आज यात्रा आहे, परंतु यात्रा सोडून हे सगळे लोक या रांगेत उभा आहेत. ही रांग जी आपण संपूर्ण देशामध्ये बघतो आहोत, या रांगेपासून आज यात्रेच्या दिवशीही या लोकांची सुटका नाही. काय यात्रेत जायचं सोडून, देवाला जायचं सोडून इथे उभा आहे तुम्ही? पैसे नाही तर जवळ आता बँकेत पैसे काढायला आलो. पैसे काढायला बँकेत पैसे नाहीत. नाही पैसे याच्या आधी काढले होते का नाही? का संपले काढलेले? काढले कुठं मिळाले नाही बसल्यापासून. नाही. किती मिळतात? 2,000 मिळतात. त्याच्यावर नाही मिळत. आज काही यात्रेवरती काय परिणाम? यात्रेवरती परिणाम होणार की खर्चायला पैसे नकोत का? काय दादा गेला का नाही रिंगवणामध्ये यात्रेला? रेगोणामध्ये गेलो असतो, पण गोर गरीबावा लय मोठा होतोय त्याच्यामुळे गेलो नाही. का काय झालं? कोट्या नोटा घेणार ती, खऱ्या नोटा पाहिजे त्या. गरिबांच्या नोटा किती आहेत त्या, श्रीमंतांच्या नोटा किती आहेत तेही बघायच्या निसत्या. हो. पैसा म्हणजे देव नाही,
पण देवापेक्षा कमीही नाही. भक्तीसाठीही पैसा लागतो, पण भक्तीची किंमत मात्र होत नाही. गाभाऱ्यातल्या थाळीलाही नव्या नोटांचं अप्रूप वाटतंय. नोटाबंदीच्या विळख्यानं त्या बोकड्याचं मात्र आयुष्य वाढतंय. सिद्धनाथाच्या गुलालात 2000ची नोट गुलाबी झाली, पण 1500च्या नोटांनी बाजारात मात्र खराबी आली. मंदार गुंजारी, ABP माझा, सिद्धनाथ यात्रा, म्हसवड, सातारा.